नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत. तर खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करते. तर चला तर मग जाऊयात, आता फिरायला जाऊयात. तर तिकडे गेल्यावरतीच तुम्हाला बघायला भेटेल. आणि इकडे लकी बघा, आमच्या लकीला यायचं. लकी इकडे इकडे बाबू बघ बघ. ऐ ऐ बघ ना. हा मी चालले, पण त्याला जायचं बाहेर. ते मला सोड ना ग, तू का अशी करते. तर चला तर मग. सकाळी 4 वाजता उठलोय सगळेच जण. आम्ही 4 वाजता उठलो, आवरलं, तिथून जसे फिरायला सुरुवात केली ते आत्तापर्यंत फिरतोय. आत्ता बरोबर 12 वाजलेत. सकाळी फक्त 2 बिस्किट खाल्ली होती मी चहाबरोबर, बाकी कोणी खाल्ले काय माहीत नाही. आता खूप भूक लागली, मग आता आम्ही आलो इथे जेवायला. इथं छानसं असं जेवण वगैरे करणार आणि मग आता निघणार आम्ही वरती महाबळेश्वरला. तर फायनली मी माझ्या रिसॉर्टवर आले आणि माझ्या रूमचा मी टूर देते तुम्हाला. तर चला तर ही आहे अशी माझी रूम. इकडे वॉशरूम एरिया थोडी खूप सुंदर दिसते. आणि इकडे आहे माझी सगळ्यात मोठी रूम. आणि हे तर तुमचं दाखवलं तुम्हाला. आता हा वाला व्ह्यू दाखवायचा. अशी वाटली ही माझी रूम. आणि माझा अवतार बघू शकता किती झालाय डेंजर. कारण की सकाळी 4 वाजल्यापासून ते आत्तापर्यंत, आता वाजलं शार्प 1:30 वाजलेला आहे. इतक्या वेळची आम्ही ट्रॅव्हलिंगच करतोय आता सगळेजण. त्याच्यामुळे चला आता आम्ही आवरते वगैरे. आता इथे स्विमिंग पूल वगैरे आहे, तर छान एन्जॉय करतो. तर चलो आता आवरून घेते. स्टे ट्यून, ब्लॉग कंटिन्यू करा, कुठं सुद्धा स्किप करू नका. आणि खूप सुंदर ब्लॉग आहे हा. आणि नक्की बघा, कमेंट करून सांगा की ब्लॉग कसा आहे. प्रकारे मी रेडी झालेले. आता मी निघते स्विमिंग पूलमध्ये पोहायला मस्तपैकी. तर चला. ट्रेन एकदम मस्त आहे. आत्ता काही एवढं हिरवगार नाही आहे, पण त्यातलं त्यात आहे. जेवढे मागच्या वेळेस धबधबे दिसत होते तेवढे आत्ता नाही दिसत आहेत. सगळं एकदम छान आहे. आणि इथे मी राहते आत्ता. हा ना, धबधबे नाहीच आहे. आता सगळे पटापटा उड्या मारणार आहेत, त्यांचे व्हिडिओ घेणार आहे मी. हा माझा असा आउटफिट आहे. आणि चला तर लवकर निघूयात, कारण की उशीर झाला आहे. मी खूप लेट झाली आहे, कारण की हे सगळं आम्ही स्विमिंग वगैरे केली, ते सगळा गोंधळ झालेला आहे. इट्स ओके. तर चला पटकन जाऊयात. आता मॅप्रो गार्डनला निघाले स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट्स खायला. चलो. पावसाळ्यात आले होते ना, तर पूर्ण हिरवगार डोंगर होता. आत्ता पण आहे, पण जो पावसाळ्यात फील होता ना तसा नाही आहे. तर चला तर मग आता मी निघते. तर खूप वेळ झाला, फोटो आणि व्हिडिओजमध्येच गेलेत आमचे. तर चलो. मॅप्रो गार्डनला. आणि इथे भरपूर सारे स्ट्रॉबेरीचे स्टॉलसुद्धा लागलेले आहेत. अक्षरशः स्ट्रॉबेरी बघून असं वाटतं कधी खाईल स्ट्रॉबेरी मी. आणि घरी तर सोनूनी सगळ्यांनी फोन करून सांगितले स्ट्रॉबेरी आण, हे आण, ते. आणि ते मॅप्रो गार्डनमधून चॉकलेट्स आण, चॉको स्प्रेड आण. तर चला आता मी पटकन जाते आतमध्ये, शॉपिंग पण करते आणि तुम्हाला पण सगळं दाखवते. आणि लवकर मी तिकडे स्ट्रॉबेरीकडे पण जाते, स्ट्रॉबेरी घेते मला खायला. स्ट्रॉबेरी सारखीच झालेली एकदम सेम सेम. मॅप्रो गार्डनमध्ये आली आणि इथं काय सगळीकडे स्ट्रॉबेरी सारखं रेड रेड सगळं दिसतंय. आणि इथे स्ट्रॉबेरीचीच नाणं मॅप्रो गार्डनची. चला आता मी पण स्ट्रॉबेरी चॉकलेट गोळा करायला जाणार आहे. आता तेच ते चॉकलेट गोळा करायचं आणि मी पण करणार आहे. माझं पण खूप हट्ट आहे. तर चला पटकन. आता मला इथं व्हिडिओज आणि फोटोज घ्यायचे आहेत पटापटा, ते कम्प्लीट करते.
मॅप्रो गार्डनमध्ये आलो. इथे छान फोटोज व्हिडिओज क्लिक केले. तर इथे बघू शकता कमळं, इतकी सुंदर कमळं आहेत आणि त्याचबरोबर फुलं पण आहेत. सुंदर सुंदर फुलं आहेत, कमळं आहेत. अगदी मॅप्रो गार्डन हिरवंगार केलं आहे. एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. इतकी सुंदर सुंदर फुलं आहेत ना, इतके व्हिडिओ सुंदर येतात की मी त्याच्यातच दंग झालेले आहे. आणि फुलांचे कलर म्हणाल ना तर माझ्या कलरसारखे पण आहेत, पिंक आणि एव्हरग्रीन आहे. मॅप्रो गार्डन जे आहे ते एकदम एव्हरग्रीन आहे, भारी एकदम. ला आलोय आणि फ्रीची चॉकलेट खाल्ली नाही असं कधीच होऊ शकत नाही. तर चला तर मग फ्रीची चॉकलेट खाऊयात. आल्या मस्तपैकी फलेरो दिसलेलं आहे जे की स्ट्रॉबेरीपासून बनलेलं आहे. इथं वेगवेगळे ज्यूस चॉकलेट आपल्याला सगळे टेस्ट करायला भेटतात आणि ट्राय पण करायला भेटतात. तर चला बघू कोणता आवडतं तर मी काहीतरी ट्राय करते. इकडचे चॉकलेट खायचे इथे घ्यायचे असेल तर घ्या, नसेल तुम्हाला चॉकलेट खायची इच्छा झाली ना सगळं महाबळेश्वरला येतं. चॉकलेट मस्त आहे. मी बोललो फुकटचं खायला या, पण मलाच आवडतं म्हणून हे घेतलं. ह्याच्यामधलं एक घेण्यापेक्षा ना हे सगळं घेतलेलं खूप परवडतं. तुम्ही पण महाबळेश्वरला आला आणि मॅप्रोला आला तर हे सगळं घ्या. तर हे चॉको स्प्रेड अक्षरशः मी आल्यापासून मागची वर्ष 2 वर्ष झाले आले होते, त्यावेळेस मला भेटलं नाही. फायनली आत्ता भेटतं आहे मजानाचं चॉको स्प्रेड. सोनूला प्रचंड आवडतं. तो मला म्हटलं होतं की सायली तू जाशील तेव्हा चेक कर तुला भेटतंय का. तर फायनली भेटले त्याच्या आवडीचं. चटणी का दिली होते? चटणी दिली डिप करून खायला. पेरूचं चॉकलेट आहे, टेस्टी आहे आणि ते डिप करून खायचं चटणी. म्हणजे की आपण पेरूला कसा मसाला लावतो सेम तसं आहे, मस्त आहे. गार्डनमधले जे चॉकलेट्स आहेत ते आपण स्वतःसुद्धा जाऊन बनवू शकतो असा त्यांनी इथे काही दिवसांसाठी ठेवलेलं आहे. तर चला तर आपण पण बघूयात, आपण पण बनवूयात आपल्या हातची चॉकलेट्स. गार्डन फिरून झालं, चॉकलेटची खरेदी केली आणि 1 किलो चॉकलेट्स मी गोळा केले माझ्या अशा हातात धरून. थोडेसे पडले ना तर अजून झाले असते. तर ठीक आहे, आता मी आली इथेच महाबळेश्वरमध्ये मॅप्रोच्याच फ्रंट साईडला इथं फन टाऊन म्हणून आहे छानसं. तर चला आता इथं मस्त गेम्स आहेत त्या खेळते. काय म्हणू काकू तुम्हाला? जेवण वगैरे केलं
आता एवढा कंटाळा आला ना, एवढा कंटाळा सकाळपासून नुसते इकडं पळ तिकडं पळ, ते कर हे कर एवढंच चाललंय. तर काय म्हणतात लय कंटाळा आलाय. तर चला आता मी झोपते आणि आता चला उद्याचा व्लॉग बघूयात. आता उद्याचा व्लॉग आहे, हे एडिटिंग आहे, रील्स एडिटिंग करायचे, लय काम आहेत. तर आता सगळ्यांना गुड नाईट. आता मी झोपते. आता पुढचा व्लॉग कंटिन्यू करा, पुढचा व्लॉग बघा, कसा वाटतो तो नक्की सांगा. आणि त्याचबरोबर हा व्लॉग कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर चॅनल जर काही नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.